सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर नाका परिसरातील मिठाईच्या दुकानात दोघांनी प्राणघातक शस्त्राने दुकानातील सामानाची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या घटनेत दुकानातील सामानाची तोडफोड करत दोघांनी तेथून पळ काढला। या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच दोघांना ताब्यात घेऊन त्याच परिसरात त्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे। नाशिक शहरात टवाळखोरांची व्यापाऱ्यांवर दहशत पसरली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना केले आहे। आज दिनांक 1 मार्च रोजी दुपारच्या दरम्यान पवन मुकुंद आहेरे व संजय गौतम गवळी राहणार दोघेही ट्रॅक्शन गेट एकलहरे नाशिक रोड या दोघांनी उपनगर नाका येथील गजानन फूड्स सँडी बेकर्स या दुकानात जाऊन वडेपाव खाल्ले। दुकान मालकाने पैसे मागितले असता त्यांनी वाईट साईड शिवीगाळ करीत लोखंडी कोयत्याने दुकानातील सामानाची तोडफोड केली। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या परिसरात एकच खळबळ उडाली। दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले। उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन संध्याकाळी 7:30 वाजता दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।